नमस्कार, कशा आहात आपण? आज आपण एक असा उपाय करणार आहोत, यामुळे तुमच्या घरातच काय उंदीर घराच्या बाहेरसुद्धा दिसणार नाहीत. उंदीर जर घरामध्ये आपण चिमटा वगैरे लावला तर त्यामध्ये पकडले जातात किंवा औषध ठेवली तर त्यामुळे मरतात. पण याचा वास इतका घरामध्ये सुटतो आणि वास सुटल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं घरामध्ये एकदम दुर्गंधी पसरून जाते. त्यामुळे उंदीर घरात न मारता आपण बाहेर जाऊन मरतील असा एक उपाय पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण घरी तेल खातो, अगदी सरसोचं तेल टाकलं तरी चालतं किंवा तुम्ही कोकोनट ऑइल टाकलं तरी चालतं. कोणतंही थोडंसं एक अर्धा चम्मच आपल्याला त्यामध्ये तेल टाकून तो तेल आणि मैदा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. गव्हाचं पीठ यासाठी घ्यायचं की गव्हाचं पीठ हे जे असतं ते उंदरांच्या अगदी आवडीचं असतं. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा तंबाखू टाकायचा आहे. अगदी 1 ते 1.5 चमचा तंबाखू टाकला तरी चालतो. तंबाखू अजिबात खाऊ नये, कारण तंबाखू खाल्ल्यामुळे अनेक आपल्या शरीराला अपाय होऊ शकतात. पण हे तंबाखू जर आपण खाल्ला तर काय होतं, एकदम गरगरायला लागतं, चक्कर यायला लागते. म्हणून उंदरांवर सुद्धा याचा भरपूर सारा इफेक्ट होत असतो. म्हणून यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तंबाखू टाकायचा आहे. मी तंबाखू थोडासा हाताने बारीक करून घेतलेला आहे. अगदी हे 5 रुपयाला किंवा 10 रुपयाला दुकानामध्ये पुडी मिळते. नसेल तर आपल्या घरातले जे वृद्ध लोक असतात ते तंबाखू खात असतात, त्यांचा थोडासा आपण तंबाखू घेऊन काय करायचं, त्यामध्ये मिक्स करायचं आहे. या मिश्रणामध्ये तंबाखू टाकल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये रीळ असतातच. रीळ यासाठी आपल्याला यामध्ये दोरा यासाठी वापरायचा आहे. किंवा आपण जर समजा जेवण वगैरे करत असलो आणि आपल्या ताटात किंवा घशामध्ये जर केस गेला तर आपल्याला अगदी मळमळायला लागतं, कसं तरी व्हायला लागतं, किळसवाणं वाटतं. म्हणून उंदरांसाठी आपल्याला ह्या रीळचा खूप असा उपयोग होणार आहे. इथं फक्त आपल्याला बारीक असा धागा वापरायचा आहे, जास्त मोठा धागा वापरायचा नाही, जेणेकरून उंदरांच्या घशामध्ये अडकला पाहिजे. आपण थोडासा ते धागा कट करून घेणार आहोत आणि याला अगदी बारीक बारीक याचे तुकडे करायचे आहे, जेणेकरून उंदरांच्या घशामध्ये जर हे लटकलं तर त्यांना असं वेगळं वाटायला लागेल आणि पटकन उंदीर आपल्या घराच्या बाहेर निघून जातील. तर मी हे धागा कट करून घेत आहे. तुम्ही इथे कोणताही धागा घेऊ शकता, फक्त धागा बारीक असला पाहिजे, जेणेकरून त्याचा इफेक्ट उंदरांवर होईल. याला पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून आपल्याला अगदी त्याला एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला हातानं त्याला असं बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी गोड पदार्थ टाकायचा आहे. गोड पदार्थ म्हणजेच आपण इथं गूळ किंवा साखर किंवा एखादं तुम्ही अगदी बिस्किटसुद्धा टाकू शकता. तर मी इथं थोडीशी साखर टाकलेली आहे. आपल्या घरात उंदीर का होतात याचं मुख्य कारण आहे घराची साफसफाई. आपण जर घराची नेहमी साफसफाई करत नाही राहिलं तर घरामध्ये खूप उंदीर होतात. अगदी अडगळीच्या ठिकाणी उंदीर होत असतात. एकदाच का घरामध्ये उंदीर आला तर त्याची संख्या नेहमी जास्तीत जास्त वाढत जाते. आणि हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर अडगळीचे ठिकाण जे असतात, जिथं उंदरांची जास्त पिल्ले वगैरे उंदीर देतात, ती जागा अगदी अगोदर ठीक करून घ्यायची आहे, साफ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला घराची नेहमी साफसफाई जर करत राहिलो तर अगदी उंदीर राहत नाही. आणि उंदीर जर घरात आले तर आपलं भरपूर नुकसान करतात. चांगले चांगले कपडे कुरतडतात, चांगल्या चांगल्या वस्तू कुरतडतात. त्यामुळे आपल्या घराचं भरपूर असं नुकसान होतं. हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. याला वापरायचा एक अगदी वेगळा तरीका आहे. उंदीर जे असतात ते कार्डबोर्ड असो, लाकडी वस्तू असो, प्लास्टिकच्या वस्तू असो अगदी जास्त प्रमाणात कुरतडत असतात. तर मी इथं काय केलेलं आहे, रीळ घेतला आहे. धागा संपल्याच्या नंतर जो रीळ शिल्लक असतो तो रीळ मी इथे घेतलेला आहे. कारण हा कागदी असल्यामुळे ह्याला काय होतं, पटकन उंदीर याला आकर्षित होतात आणि त्या रीळच्या आतमध्ये आपल्याला आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण त्यामध्ये भरायचं आहे. वरून कागद आहे आणि आतमधून मिश्रण आहे, त्यामुळे लवकर उंदीर त्याच्या जवळ येतात आणि लवकर खात असतात. उंदरांना हे कागदी वस्तू किंवा कार्डबोर्ड वगैरे खूप आवडत असतात, म्हणून हे पटकन ते खाऊन घेतात. तर आपल्याला असं आपण जे रीलचे तुकडे केलेले आहेत त्यामध्ये पूर्णपणे भरून घ्यायचं आहे, जेणेकरून पटकन उंदरांच्या तोंडात ते येईल. थोडं थोडं बाहेर जर ठेवलं तर अगदी ते उंदीर खाऊन घेतील. आता आपण हे कुठं ठेवणार आहोत हा तुम्हाला विचार येत असेल की याला ठेवायचं कुठं. चला तर आपण पाहूया याला कुठं ठेवायचं. आपण याचे अगदी बारीक बारीक गोळेसुद्धा करू शकतो. गोळेसुद्धा उंदीर असं खाणार नाही तसं नाही, गोळेसुद्धा खातात. पण ह्या कार्डबोर्डचा किंवा कागदी रीलचा वापर केल्यामुळं त्यामध्ये उंदीर लवकर त्याला आकर्षित होऊन खाऊ शकतात.
तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. उपाय अगदी छोटा आहे पण खूप उपयुक्त आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये नक्की याचा वापर करून पहा. रात्री सगळे झोपल्याच्या नंतर उंदीर अगदी घरामध्ये धुमाकूळ घालत असतात. जास्तीत जास्त उंदीर किचनमध्ये असतात. किचन ओट्यावर काही ना काही त्यांना खायला मिळत असतं. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ह्या गोळ्यांच्या व्यतिरिक्त किचनमध्ये त्यांना काहीच खायला मिळालं नाही पाहिजे. अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे. सगळं झाकून ठेवा, त्यानंतरच हे गोळे ठेवा. ब्रेसिनमध्ये उंदीर पाणी प्यायला जातात, तिथंसुद्धा तुम्ही हा गोळा ठेवू शकतो. किचनवर, फ्रीजच्या खाली, फ्रीजमध्ये काही ना काही फ्रीजच्या खाली आपण ठेवताना सांडलेलं असतं, त्यामुळे उंदीर भरपूर तिथे असतात, तिथंसुद्धा आपण ठेवू शकतो. त्यानंतर देवघरामध्ये नैवेद्य असतो, तिथंसुद्धा उंदीर अगदी उड्या मारत असतात. रात्रीच्या वेळी देवघराच्या खालीसुद्धा एखादं ठेवायचं आहे. त्यानंतर जास्तीत जास्त उंदरांना आपल्या ओट्यावर किंवा किचन ओट्यावर असतात म्हणून तिथं ठेवायचं आहे. अगदी उपाय करून पहा, खूप सोपा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.